नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर पुण्यातील जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृह या ठिकाणी म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन सोडत काढण्यात आली आणि ऑनलाईन पद्धतीने सोडतीचा हा कार्यक्रम सुरू असताना या कार्यक्रमात एका नागरिकाकडून गोंधळ निर्माण झाला। तर या नागरिकाचा फसवणूक झाल्याचा आरोप आहे। तर याबद्दल काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। तर आता या व्हिडिओमध्ये तुम्ही कार्यक्रम सुरू असतानाचा गोंधळ ऐकू शकता। ती व्यक्ती जी गोंधळ घालत आहे। मित्रांनो, आपण या हे बघा, मी आपल्याला सांगितलंय, बाकी सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, यांची केस जुनी आहे, 2019 ची आहे का, 2019 आहे। हे बऱ्याच दिवसानंतर त्यांच्या वकिलाला घेऊन ऑफिसमध्ये आले होते, मला भेटलेले नाहीये। त्याच्यानंतर दक्षता विभाग म्हणजे व्हिजिलन्स ऑफिसने याची दखल घेतली। ऐका, जरा बसू द्या, जरा शांत, नाही तर पोलिसांना सांगून तुम्हाला हटवायला लागेल। ऐकून मी काय बोलतो ते ऐकायचं। आणि यांना पैसे देणे सुद्धा कबूल केलं होतं, परत रिटर्न करायचं, पण त्यांचा आडमुठेपणा आहे। प्रत्येक वेळेला ते वकील आणि ते घेऊन येतात। आमची काही हरकत नाही, तुम्हाला जर प्रश्न सोडवायचा असेल तर ही मीटिंग झाल्यानंतर तिथं या। आता शांत बसा, नाहीतर बाहेर जा उठून। जरा तुमचा अर्ज नाही आहे, चला उचला, घ्या उचला तिथं। हा, तुम्ही या, तुमचा प्रश्न सोडवतो आम्ही, या मला दाखवायला या। तुम्ही आता सभापती साहेबांनी सांगितलेले कार्यक्रम संपल्यानंतर कृपया साहेबांना भेटा, आपला विषय त्या ठिकाणी मार्गी लागेल। तर आता हा गोंधळ का निर्माण झाला आणि कशाबद्दल होता त्यावर आपण माहिती पाहूया। तर सर्वसामान्य नागरिकांना हक्काची घरं मिळणार याबाबत म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी आढळराव पाटील म्हणाले की सप्टेंबरमध्ये जी जाहिरात देण्यात आली होती त्याची आज सोडत काढली आहे। निवडणुकीमुळे जी आचारसंहिता होती त्यामुळे सोडत लांबली होती। एकूण 4186 घरांची सोडत आज काढण्यात आली असून सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काची घरं मिळणार। तसंच जो काही गोंधळ आजच्या या कार्यक्रमामध्ये झाला त्याबाबत मला काहीही कल्पना नाही। त्यांच्याबाबत कुठल्या तरी एका अधिकाऱ्याने चूक केल्याचं आम्हाला इथं प्रथमदर्शनी दिसत आहे। मात्र आज सोडत असताना लोकांचे लक्ष वेधून घेणे हा त्यांचा प्रयत्न दिसून येत होता। मी त्यांना सांगितले आहे की मला लेटर द्या, मी तुमचा प्रश्न सोडून देतो। तर ज्यांनी गोंधळ घातला किंवा ज्यांच्यामुळे गोंधळ निर्माण झाला तर त्यांचं म्हणणं आहे म्हाडाकडून फसवणूक झाल्याचा आरोप त्यांचा आहे। दरम्यान यावेळी कार्यक्रमात गोंधळ घातलेले म्हाडा घरधारक नितीन घोरपडे म्हणाले की पुणे म्हाडाचे 2019ला मला घर लागले होते, मात्र त्यावेळी 2 घरं लागली होती। एक घर जे आहे ती मी परत केलं, त्याची रक्कम अजूनही मला देण्यात आली नाही। तसंच जे घर लागलं ते देखील देण्यात आलं नाही। गेली 6-7 वर्ष झाले मी पैसे भरून फिरतोय, मात्र घर देण्यात आलं नाही। माझी 70 लाखांची रक्कम अडकली आहे। तसंच म्हाडाच्या घराचा दर्जा ही व्यवस्थित नाही। अधिकारी उडवाउडवीचे उत्तरं देत आहेत। मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केला आहे, मात्र अजूनपर्यंत मला काही मिळाले नाही। त्यामुळे आज पुण्यात सोडत सुरू असताना मी आढळराव पाटील यांना जाब विचारला आहे। आता त्यांनी मला बोलवलं असून मी त्यांना जाऊन भेटून माझा प्रश्न मांडणार आहे, असं नितीन घोरपडे यांनी सांगितलं आणि हा गोंधळ जो आहे तो तिथं निर्माण झाला होता। तसेच आता म्हाडाची नवीन लॉटरीसुद्धा लवकरच येणार आहे। त्याची जाहिरात जी आहे ती मार्चमध्ये येणार आहे। तर त्याबद्दलसुद्धा आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। आणि म्हाडाबद्दल अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, आपल्या सर्वांचे आभार।